2, 3. इथं बघा मी सकाळी काढलेली रांगोळी अजून तशीच आहे बघा. सकाळीच काढली बघा रांगोळी बघू शकतो. मधुगाने मारिपोवे ఈ క్షణం స్వయం వరం ఇవాళ సంబరం आज नागपंचमी आहे ना त्याच्यामुळे आम्ही देवाला चाललोय बघा. ही बघा याचा लुक, आर्याचा लुक. चांगलं लागलं कमेंट मध्ये सांगा आपली मम्मी की बघा. इथे बघा आम्ही पोचलोय बघा मंदिरात. मोठं आहे बघा मंदिर. त्याच्यामध्ये गणपती, नागदेवता, महादेव सगळे मंदिर आहेत बघा. छान वाटतं इथे आले का. त्याच्यामुळे मी दरवर्षी बघा इथेच पूजा करायला येते बघा. हे आता दग दिसते ना तिथं भजन चालू आहे बघा. त्याच्यामुळे खूप आवाज येत होता. आर्याचं चाललो बघा इकडं तिकडं फिरवणं फोन. पुढं तुम्हाला दिसत असेल बघा वडाचं झाड आहे बघा. वडाच्या झाडाच्या खाली तर नागदेवताचं हे बघा मंदिर आहे. हे बघू शकता तुम्ही. इथं भरपूर इथे येऊन जातात बघा पूजा करून. पण मी आर्याला स्कूल होतं ना त्यामुळे आर्याला घेऊन यायचं होतं. त्याच्यामुळे मी थांबले होते बघा. त्यामुळे आर्या स्कूलमधून आल्यानंतरच मी इथे पूजा करण्यासाठी आले बघा. तर आता मी बघा पूजा करून घेते. तर दोघींचं चाललं बघा भांडण. इथे सगळं सामान वगैरे बघा मी एका साईडला काढून ठेवलं. पूजा वगैरे हळूहळू करून घेतली बघा. बघू शकता तुम्ही. कोणी कोणी पूजा केली कमेंटमध्ये नक्की सांगा. नागेश्वराय नमः. ॐ 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 नागेश्वरा. इथे बघा आमची पूजा वगैरे सगळी पूर्ण झाली बघा. मी नारळ वगैरे फोडून घेतला. आपल्या गावाकडे बघा छान करतात पूजा. आम्ही पहिलं बघा स्कूलमध्ये असताना वारोळाला जायचो बघा. पहिलं बघा ते काय म्हणतात की त्याला ते झोळण्यामध्ये बघा लाह्या घेऊन घरी लाह्या बनवायचे. त्या झोळण्यामध्ये आम्ही घेऊन जायचो बघा. कोण कोण घेऊन जात होतं बघा नक्की कमेंट करून सांगा. आम्ही भरपूर साड्या वगैरे नेसून भरपूर लोक आम्ही जात होतो बघा वारुळाला. त्या दिवशी मुलं बघा ते विंचू वगैरे असं काढून ते खायला मागण्यासाठी ते विंचू दाखवायचं. तसलं पहिलं खूप मजा यायची बघा. आता ते तसं नाहीच बघा कोण करत. पहिलं दिवसच वेगळं होतं बघा. आणि पहिलं सण पण वेगळंच मस्त वाटायचं. पहिलं सण पण करायला पहिल्यासारखं आता सण नाहीत बघा राहिलं. ती मजा नाही राहिली आता. देवदेव करायला छान वाटतं पण पहिल्यासारखं असं पद्धती नाहीत बघा राहिल्या. आम्ही पहिला लहान असताना साडी वगैरे नेसून ते झोळणं घेऊन त्याच्यामध्ये लाह्या भरून
जायचो, गाणे म्हणायचो, मस्त वाटायचं बघा. कोण कोण पहिला बघा स्कूलमध्ये असताना असं जायचं बघा, नक्की सांगा. आणि आमच्या घरापुढेच बघा मोठा झोका बांधायचे बघा. गावातले सगळेजण तिथे यायचे बघा. खूप मजा असायची बघा. एक 4-5 दिवस तरी खूप मजा यायची. कारण आमच्याबरोबर घरापुढे लिंबाचं झाड होतं ना, त्यालाच बांधायचे. सकाळी उठलं का खेळण्यासाठी बघा सगळ्यांची भांडणं लागायची बघा. आमच्या बहिणींचे वगैरे, आमच्या चुलत बहीण वगैरे तिथं असायच्या, त्यांचे खूप मजा यायची बघा. तर बघा इथं आमची पूजा वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे. आता पाया हे सगळं पडून आम्ही तिघी पण पाया पडलो बघा नागदेवताच्या. आर्या पण पडून घेतल्या बघा पाया. रियाचं आमचं लय बघा नाटक चालू असतं, आगाऊपणा लय करते आमची रिया. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा आर्यानेच काढलाय बघा. कसा काढलाय नक्की सांगा. तर झाली बघा आमची सगळी पूजा. पलीकडच्या साईडला पण एक बघा छोटंसं देवाचं आहे, नागदेवतेचं आहे बघा. तिथं पण मी बघा पूजा करून घेतली. हळदी कुंकू वगैरे वाहून, फुलं वाहून पूजा करून घेतली बघा. या सणाला बघा लहाया मेन असतात बघा. आणि इकडं लहाया वगैरे असं नाही भेटत, त्याच्यामुळे मी पॉपकॉर्न आणलं होतं बघा. घरी असं करायला ते मिळतच नाही बघा, त्याच्यामुळे विकतच पॉपकॉर्न आणलं होतं. तेच मी देवाला हे केलं बघा, ठेवलेलं आहे. तर आता आमची पूजा वगैरे पूर्ण झाली बघा. आता सगळं आवरून आम्ही घरी जाणार. ही बघा मी आता ही दोरा घेणार आहे बघा. दाखव दोरा असते मम्मा, ह्याला बांधायचं असतं का? बांधायचं असते हाताला नाही. हे बघा मी दोरा घेतलाय, इकडे नाही दोरा घेते ती आणि हातात सगळ्यांच्या बांधते ती घरातल्या. आणि गणपती जेव्हा विसर्जन असतं ना त्यावेळेला त्याच्यासंग हे पण विसर्जन करतात बघा. त्यामुळे सगळेजण घेतात बघा दोरे. तर मी पण घेतलंय. गावात बी काय आपल्या मम्मा, आपल्या गावात बी घेते ती. गावात माहित आहे, ह्या साईडला तर घेते. ओके जाणार तर जाऊया आपण महादेवाला. ओके चला. इथंच आहे महादेव. तर इथं काय कुठं कुठं मम्मी बघा आत गेले तर मला जायचं नाही, मी भीतेले म्हणून काढते ती पर्यंत टोचलं माझे. इथंच काय पड. अरे देवाला चांगलं झाड लावूया देवाचं. काय देवाचं आहे की इथे बघा. आता मी जाऊन आले तिथे बघा, ते सोनं घ्या चांदी ते पान मिळतात का नाही त्याचं झाड आहे बघा ते. तर आमची सगळी पूजा वगैरे झाली, तिथे पण पाया पडून आले बघा. आणि इथं आता गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचं मंदिर बंद होतं बघा, लॉक होतं त्याला, त्याच्यामुळे मी बाहेरूनच पूजा केली बघा. हे बघा बघू शकता तुम्ही. तर मी बाहेरूनच बघा पाया पडून घेतलं, हळदी कुंकू वगैरे वाहून. इकडे मागच्या साईडला बघा भजन चालू होतं ना, त्याच्यामुळे खूप दंगा होता त्या दिवशी. नंतर सगळं झालं आमचं तिकडचं आणि आम्ही इथे महादेवाला आलो बघा. तिथेच आहे बघा, साईडलाच मंदिर आहेत बघा. ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः
देवापाशी आले ते पॉपकॉर्न खायला चाललंय बघा. ही लय आगापणा करते आमची रिया. आम्ही आले बघा देवाला, इथं बसलो थोडा वेळ, म्हणलं देवात दारात बसावं. पूजा वगैरे सगळे झाले आमचे. बसलं थोडा वेळ बसून आम्ही घरी जाणार आहे बघा. छान झाले बघा देवाचं दर्शन. संध्याकाळचं जास्त कुणी नसतं ना, त्यामुळे चांगलं होऊन जातं बघा दर्शन. 10 वेळ ओम नमः शिवाय म्हणलं तर ना महादेव आम्हाला दर्शन चला आता आम्ही थोड्या वेळ बसून घरी जातो बघा. हे कुठलं देव आहे मम्मा? हनुमानाचं मंदिर आहे. ओ माय गॉड, म्हणूनच मला हनुमान वाणी दिसत नव्हतं मला हनुमान. चला आपलं होमवर्क काय बनवून चाललोय. चला रिया. लक्ष्मी माता आहे मम्मी. झालं आता आमचा देव. अरे मन लाईक सबस्क्राईब. अरे मन गेला सबस्क्राईब. ओरडू नको, देवाला आलोय. तुमचा व्हिडिओ आवडला असला तर आमचा देवदेव झाला आहे आता. आवडला तर ब्लॉग लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय.